नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज सेलू आणि मानवत या बाजार समितीचे कापूस बाजारभाव बघणार आहे। त्यामध्ये आपल्याला 12 तारखेचे म्हणजे 12 मार्चचे कापूस बाजारभाव काय गेले, त्यामध्ये वाढ काय झाली, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। सेलू बाजार समितीमध्ये आपल्याला 8,150 रुपयाचा कापूस भाव जो आहे तर तो मिळालेला आहे। त्यामध्ये 8,165 रुपयाचा एक कापूस बाजार भाव मिळालेला आहे। त्यामध्ये आपल्याला 8,200 रुपयाचा कापूस बाजार भाव हा सेलू बाजार समितीमध्ये बघायला आपल्याला मिळत आहे। त्यामध्ये 8,255 रुपयाचा एक भाव आपल्याला कापूस बाजार भाव जे आहे तर ते सेलू मध्ये बघायला मिळत आहे। म्हणजेच काय तर आपल्याला कापूस जो भाव आहे सेलू बाजार समितीमध्ये तो 8,200 रुपयाच्या पार आपल्याला बघायला मिळत आहे उच्चांकी दर। तर मित्रांनो, आपल्याला सरासरी जो दर आहे तर तो आपल्याला 8,100 रुपयापर्यंत जो आहे तर दर आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामध्ये आपण मानवत बाजार समितीचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला 7,975 रुपयाचा एक कापूस भाव आपल्याला मानवत बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे। त्यामध्ये 7,990 रुपये एक बाजार समितीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामध्ये एक 8,000 रुपयाचा भाव जो आहे तर बाजार समितीमध्ये आपल्याला मानवतमध्ये बघायला मिळत आहे। त्यामध्ये 8,005 रुपये एक भाव बाजार समितीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामध्ये 8,020 रुपये हा एक भाव आपल्याला मानवत बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे। त्याचबरोबर 8,100 रुपये हा उच्चांकी दर जो आहे तर आपल्याला मानवत बाजार समितीमध्ये आपल्याला आज बघायला मिळत आहे। म्हणजेच काय तर इथे सुद्धा सरासरी आपल्याला 8,000 रुपये जो दर आहे तर तो आपल्याला मानवत बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे। त्यामध्ये जे रेंटच कापूस आहे तर त्या कापसाचे भाव आपल्याला मानवतमध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे। त्यामध्ये रेंटच कापसाला आपल्याला 7,800 रुपयापर्यंत भाव जो आहे तर तो बघायला मिळत आहे। त्याचबरोबर 7,900 रुपये जो आहे तर तो रेंटच कापसाला भाव जो आहे तर तो मिळत आहे। त्यामध्ये फरदड जे कापूस आहे तर मानवतमध्ये आपल्याला 7,335 रुपयापासून ते आपल्याला 7,350 रुपयापर्यंत जे फरदड कापूस आहे तर त्या फरदड कापसाला भाव आपल्याला बघताना मिळत आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने कालचे 12 मार्चचे कापूस बाजार भाव होते। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या। आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।